ह्या गोड गोड खिरीच्या रेसिपीसाठी एका ताईंनी कमेंट केली होती, ते पुढे सांगतेच. त्याआधी आजचं माझं रुटीन शेअर करते. सकाळी लवकर उठले, घरातली कामं आवरली, पहिल्यांदा तर अंघोळ करून घेतली. त्यानंतर मस्त असा पोह्याचा नाश्ता केला. त्यावरती शेव टाकून असं छान लागत होते पोहे. मी पहिल्यांदाच ट्राय केले होते. आणि नंतर दहीसुद्धा लावून घेतलं. सोबतच म्हटलं चला आपण सुद्धा थोडंसं दूध बिस्किट खाऊन घेऊया. आता तुम्ही म्हणाल ही काय लहान मुलासारखी दूध बिस्किट खातीये, पण जे चहा लवर नाही येत ना त्यांना दूध बिस्किटच आवडतं, नाहीतर कॉफी. असो, इकडे माझ्या कपड्या घड्या करायच्या ठेवल्या होत्या मी, आणि त्या तशाच ठेवल्या ना तर त्या दिवसभर तशाच एका खुर्चीवरती पडून राहतात. त्यामुळे त्या पहिल्या आवरून घेतल्या. आणि नंतर ऐन स्वयंपाक करायच्या टायमिंगला माझ्या लक्षात आलं की चपातीचं पीठच नाहीये, म्हणून इथं दळण करायला बसले. स्वयंपाक एकीकडे चालूच होता माझा आणि दुसरीकडे मी लगेचच दळण करून घेतलं. आणि आता तुमच्यासोबत खिरीची रेसिपी शेअर करते. त्यासाठी नाही तर रेडीमेड शेवया मिळतात ना गव्हाच्या, त्याच मी घेतलेल्या आहेत. त्या पातेल्यामध्ये घेतल्या, त्यामध्ये थोडासा रवा आणि हे सगळं तुपामध्ये छान भाजून घ्यायचे. लालसर असं भाजून झाल्यानंतर ते मी एका साईडला काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये ना दूध गरम करायला ठेवलं. आणि थोडंसं पाणी सुद्धा त्यामध्ये टाकायचंय, कारण नुसत्या दुधाची खीर चांगली लागत नाही. त्यामुळे थोडंसं पाणी पण मॅन्डेटरी आहेच. आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कारण आम्हाला थोडंसं कमी गोड लागतं, त्यामुळे मी थोडीशी साखर टाकते. आणि त्याला छान उकळी फुटल्यानंतर शेवटी ते मिश्रण टाकून घ्यायचे. आणि सगळ्यात शेवटी इथं बदाम, काजू आणि विलायचीची पूड मी टाकली आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून. आणि हो, जर मनुके आवडत असतील तर तुम्ही तेही टाकू शकता. माझ्याकडे आज नव्हते त्यामुळे मी स्किप केले. आणि जशी खीर थोडीशी गार होईल ना अशी घट्ट होऊन जाते आणि एकदम भारी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ओके, बाय.